नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण माझ्या शेतामध्ये आलेले आहोत. या ठिकाणी मी तूर आणि सोयाबीन पिकासाठी 4.5 फुटाची बेड केलेली आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा बेड पद्धती आपल्याला कशी फायदेशीर असणार आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि त्याचे फायदे कोणते असणार आहे हे पण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपली या बेड पद्धतीमध्ये लागवड कशी असणार आहे हे आपण आधी पाहूया. तर मित्रांनो, आपली पद्धत ही एक बेड आड लागवड पद्धत असणार आहे. म्हणजेच आपण समजा मित्रांनो, ही पहिली बेड आहे, तर या बेडच्या दोन्ही कडेला आपण सोयाबीन घेणार आहोत आणि मध्यभागी ही तूर घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या बेडवर बाजूच्या मित्रांनो आपण मध्यभागी तुरीची ओळ घेणार नाही. म्हणजे दुसऱ्या बेडवर मित्रांनो आपण तिन्ही ओळी ह्या सोयाबीनच्या घेणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या बेडवर मित्रांनो पहिल्या बेडसारखी दोन्ही कडेला सोयाबीन आणि मध्यभागी ही तूर घेणार आहोत. याच पद्धतीला आपण एक बेडला आड लागवड पद्धत म्हणतो मित्रांनो. तर याची काही फायदे आहेत ते आज आपण पाहूया. मित्रांनो, या पद्धतीमध्ये पहिला फायदा असा आहे की अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झाला तर या बेडच्या बाजूच्या नाल्याने आपल्या पिकातील पाणी बाहेर जाईल. त्यामुळे आपल्या पिकाच्या मुळा नष्ट होणार नाहीत किंवा सडणार नाहीत. दुसरा फायदा मित्रांनो, आपल्याला फवारणी करणे किंवा खत टाकणे यासाठी या नालीचा उपयोग होईल. तिसरा फायदा मित्रांनो, या नालीचा उपयोग आपल्याला अंतर्गत मशागत करण्यासाठी किंवा कोळपणी करण्यासाठी होईल. चौथा फायदा मित्रांनो, या दोन बेडमधील योग्य अंतरामुळे आपल्या पिकाला जास्त फांद्या फुटतील आणि त्यामुळे आपल्याला भरघोस उत्पादन मिळेल. पाचवा फायदा मित्रांनो, पावसाला खंड पडला किंवा पाऊस कमी झाला तर या बेडतील ओल्याव्यामुळे आपल्या पिकाला ओलावा मिळेल. त्यामुळे आपले पीक सुकणार नाही किंवा पिवळे पडणार नाही. हे आहेत प्रमुख फायदे बेड लागवड पद्धतीचे. मित्रांनो, 3 ते 3.5 महिन्यानंतर आपल्या शेतामधील सोयाबीन पीक हे निघून जाईल. त्यानंतर याच दांडाचा उपयोग आपल्याला तूर पिकाला पाणी देण्यासाठी होईल. हा प्रयोग आपल्याला कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय जवान, जय किसान.